कारण कसं आपल्याला आजच सामन्याचे जे आहे अंतिम सामना पार पाडायचा आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर पॅनलमधून त्यांची सुरुवात करावी. हा 33 नंबरचा एकमेव खेळाडू 5 खेळाडू कोणते आहेत आणि परसा या संघाची डिफेंडिंग खूप चांगली आहे. लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर दोन्ही कॉर्नरला टाकण्याचा प्रयत्न करायचा. याचा युट्यूब चॅनलवर आपण याचा आनंद घेऊ शकता. पूर्ण सामना सुरू झालेला आहे, सुरू झालेला आहे, पूर्ण स्ट्रॉंग आहे. कुठल्याही प्रकारची घाई किंवा गडबड पावसामध्ये करत नाही आहे आणि अतिशय सावधगिरीने खेळ खेळत आहे. त्यामुळे एक आऊट बाद करण्यात आलेला आहे. एकंबा या संघाची गुणसंख्या आहे की सध्या हॅलो पाना जराशी तुम्ही बी हा डबल तुम्हाला वर्षभर खाता येते. रेडर आहे आणि रेडिंग करत आहे आणि बघूया काय होतं ते आणि बघूया काय होतं ते. रेडर आउट आहे का? ठरला. एक पॉईंट मिळतो एकंबा या संघाला दिलेला आहे. चांगली अंपायरशिप करतात राठोड भाऊ आणि बघूया आपल्या संघासाठी लाच करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या उजव्या कॉर्नरला आपल्या संघामध्ये आपल्या कोर्टमध्ये परत 11 नंबरचा खेळाडू करा गुणसंख्या आहे 19-8 बघूया हा 11 नंबरचा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीची त्याची एंट्री आहे. फारसं चांगलं असं काही फुटवर्क नाही आहे, परंतु खेळण्यासाठी अपाड धिप्पाड एसटीचा खेळाडू असल्यामुळे फारच शक्तीने तो एंट्री करत आहे, चतुराईने करत आहे. बघूया हा एकंब्याचा 4 नंबरचा खेळाडू कोर्टमध्ये आहे. पळशाच्या 4 खेळाडू इन आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचा बोनस वगैरे काही ऑन नाही आहे. बघूया हा कुणाल नावाचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय ते. आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची गुणसंख्या न वाढवता आपल्या संघात परत जाईल. बघूया हा 3 नंबरचा खेळाडू पळसा या संघाचा चढाई करतोय. तो एकंबा या संघावर राईट कॉर्नरला दाबून लेफ्ट कॉर्नरकडे गेलेला आहे. बघूया लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडरला आउट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप दाबलेला आहे मधामध्ये, परंतु अतिशय खतरनाक अशी पकड अयशस्वी झालेली आहे. आणि दुवानी राहिलेले असेल या याच्यामध्ये करो या मरो यांना एक तर खेळाडू बाद करावा लागेल, ते स्वतः बाद होतील. त्याच्यामुळे 3 सेकंदामध्ये त्यांना या एंट्रीमध्ये काही ना काहीतरी आपल्या संघाची धावसंख्या गुणसंख्या वाढवावी लागेल. हा 1 नंबरचा खेळाडू एकंबा या संघाचा पळसा या संघावरती चढाई करत आहे. आपल्या लेफ्ट कॉर्नरला दाबण्याचा प्रयत्न. बघूया लेफ्ट कॉर्नरला कुठल्या प्रकारची करतो आणि बॅक केलेला आहे. आणि पुन्हा एक गुण मिळालेला आहे पळसा या संघाला. गुण झालेले आहे पळशाचे 21 आणि एकंबा 8. खूप मोठ्या पिछाडीवरती आहे एकंब्याचा संघ आणि बघूया परत कमबॅक करतो का ते एकंब्याचा संघ. आणि हा 11 नंबरची घातलेला अतिशय जबरदस्त अशी जंप आणि जंप घेऊन एक गडी बाद केलेला आहे. कुठल्याही प्रकारची पकड अयशस्वी होते आहे. कुठलीही पकड त्यांनी केली तरी अयशस्वी होत आहे. त्याच्यामुळे डिफेंडिंग जे आहे ते एकंब्याचं कमी पडत गेलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या सामन्यामध्ये. हा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो पळसा या संघावरती आणि अटेम्प्ट केला होता तो बोनसचा. बघूया अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही प्रकारचा गुण त्याला मिळवता आलेला नाही आणि टाइमपास करत आहे आणि परत आपल्या कोर्टमध्ये वापर.
हा दिनेश नावाचा खेळाडू 8 नंबर जर्सी घातलेला रनिंग करतो. पुढे कमाई करतो. सुपर टॅकल ऑन आहे. बघूया पकड होते का ते आणि चांगल्या पद्धतीने पकड झालेली आहे. सुपर टॅकल सुपर टॅकल झाला. 2 पॉईंट. हॅलो, अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू असला एकंदर वर्षात पैसा कुणाल 1 नंबरचा हा एकंदरचा उत्कृष्ट रायडर पाहूया काय करतो आपल्या संघासाठी ते पूर्णपणे डाव्या बाजूला लाग मारून बाद करण्याचा प्रयत्न त्यांना पकडण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट अशी त्यांची पकड झाली आणि तो पास झाला. खूप छान अशी पकड पैसा संघाची आणि 5 झाला तो संघाचा 33 नंबरचा खेळाडू अशा त्यांनी वाढती पुढे संघाची एकंदर संघाची 10 आणि पैसा संघाचे आहे 22 23 पाहूया. हा सुपर टॅकल आता झालं होतं पाहूया काय करतात ते आता आणखी त्यांना सुपर टॅकलचा चान्स आहे. हा पुन्हा एकदा हा 8 नंबरचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते उजवीकडून डावीकडे डावीकडून हात लांब करून मारायचा होता. पुन्हा एकदा सुपर टॅकलचा चान्स बघूया. सुपर टॅकल झालेला पुन्हा एकदा एका संघाने केली आहे. 2 गुण मिळाले एका संघाला. अशा तऱ्हे 2